नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे की येणाऱ्या रक्षाबंधनाला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे। राज्य शासनाची मोठी घोषणा होणार आहे आणि यासाठी या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहे। आता हे डबल गिफ्ट कोणते होणार आणि यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024 पासून सुरू झाल्यापासून एक मोठा आधार ठरली आहे। लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत असून आता जुलै-ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्र मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। विशेषतः रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 3,000 रुपयाची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे सध्या चर्चा आहे की जुलै व ऑगस्ट 2025 या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र म्हणजेच की 3,000 रुपये 9 ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या आधी जमा होतील। गेल्या वर्षी देखील 2024 मध्ये 17 ऑगस्ट रोजी एकत्रित हप्ता जमा झाला होता। त्यामुळे यंदाही अशी शक्यता आहे की सरकार रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीला महिलांना आनंदाची भेट म्हणून ही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते। सरकारची अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित आहे। सूत्राच्या माहितीनुसार ही रक्कम 9 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे। मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची पूर्वानुभव करून अशी शक्यता नकारता येत नाही। जर बघितलं तर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही, तर लाडकी बहीण योजना आता यासाठी पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले असून खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या 4 चाकी वाहनाच्या मालक आहेत, ज्या महिला आयकर भारतात सरकारी नोकरीत असल्याचे आहे, पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार। हप्ता 2100 रुपये मिळणार अशी चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापही ही वाढ अंमलात आलेली नाही। सूत्रानुसार मार्च किंवा एप्रिल 2025 पासून हा वाढीव हप्ता लागू होण्याची शक्यता आहे। सध्या स्थितीत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत। 2025-26च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। आता जर बघितलं तर या योजनेचा फायदा कोणत्या महिलांना होणार? सध्या महाराष्ट्रातील सुमारे 2,53,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे। आतापर्यंत 11 हप्त्याद्वारे प्रत्येकी 16,500 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। महिलांनी या पैशातून शिक्षण, व्यवसाय व दैनंदिन गरजांसाठी वापर केल्याचे दिसून येत आहे। सरकारकडून लवकरच लाभार्थीची पात्रता पडताळणीची प्रक्रिया राबवली जाणार असून अपात्र महिलांना योजनेतून यादीतून वगळल्या जाईल। संपूर्ण माहिती आणि तुम्ही मला काही प्रश्न विचारले होते। माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार? सध्या तर अजून काही याची अपडेट आलेली नाही, परंतु सध्या 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनानिमित्त हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। जुलै आणि ऑगस्ट 2025चे हप्ते एकत्र जमा होणार का? हो, मागील वर्षाप्रमाणे देखील यंदाही दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच की 3,000 रुपये जमा होऊ शकतात। हप्ता 1,500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार? सरकारकडून वाढीव हप्ता लागू करण्याची शक्यता मार्च-एप्रिल 2025 पासून असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु अद्याप याच्यावर काही GR आलेला नसून अद्याप काही सांगता येत नाही। जर हप्ता मिळाला नाही तर काय करावे? बँक खात्यात DBT सुविधा सुरू आहे, हा तपासा। तसेच अधिकृत पोर्टलवर अर्ज स्थिती तपासून स्थानिक ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा। कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही? तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणारे, 4 चाकी मालक, आयकरदाता, सरकारी नोकरी किंवा पीएम किसानचे लाभार्थी असणाऱ्या महिलांना ही योजनेचा लाभ मिळणार नाही। अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास धन्यवाद।